आपण या ठिकाणी काय म्हणलं इथं 80च्या 3/5% म्हणजे किती हे आपल्याला आता इथं उत्तर काढायचं आहे. कशामध्ये आपण शेकडेवारी गणना. तर 80ला 80 लिहा अगोदर आणि शेकडेवारीची आता तिथं तुम्ही एवढं लांब करत बसू नका, आपल्याला स्कॉलरशिप द्यायचा. त्यामुळे डायरेक्ट काय करा, च्याऐवजी काय येते इथं च्यासाठी काय ते गुणाकार येतो हे लक्षात असू द्या. च्यासाठी काय वापरायचं गुणाकार, म्हणजे इथे मी गुणाकार वापरलो. आणि या 100साठी काय आपलं टक्केवारीसाठी काय वापरायचं 100, म्हणजे बरोबर इथे लिहून घ्या. त्यानंतर इथं जी संख्या दिली जशीच्या तशी लिहून टाका. आणि ह्याच्यासाठी काय करा, तुम्ही 1/100 बी लिहू शकतो किंवा डायरेक्ट इथं पण 100 लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 0 आणि हे 0 कट करायचं आहे. अंशाचं आणि छेदामध्ये जेवढे 0 असतात तेवढे काय करायचं कट करायचं. त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन वरल्यांचा दोघांचा काय करायचं गुणाकार करायचा. म्हणजे इथे किती आला गुणाकार, इथं 24. आणि अपवादमध्ये इथे किती आहे बाबा 2 0 आहे, इथे किती आहे 1 0 आणि इथे किती आहे 5. 5 ने या दोघांना गुणाकार केलं तर किती ते 5च येते. 5 1 5 5 1 5. राहिलेले 0 देऊन टाकायचे 1 2 3 म्हणजे 1 2 3. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कशात काढायचं, आपल्याला भागाकारामध्ये काढायचं आहे. मग आपल्याला इथं उत्तर कसं दिलं ते पण महत्वाचं आहे. फ्रॅक्शन याच्यामध्ये दिले डेसिमल मध्ये दिलेले आहे. कशामध्ये दिलेले आपल्याला डेसिमल. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं, त्याचा भाग घालून घ्यावा लागेल. आपल्याला काय करावं लागेल भाग घालावं. सुरुवातीला काय करा, हे 3 शून्याचा विचार न करता आधी भागा. 5च्या टेबलमध्ये 24 टाका बघा, 5 × 20. आपल्या इथं भाग किती बसला 4 आणि राहिले किती आता इथे फक्त 4 आहे आणि 5 नेला भाग जात नाही, म्हणून मी इथं काय दिलं बघा दशांश दिलं आणि इथं काय दिलं 0. 5च्या टेबलमध्ये मी 40 पाहिल्यानंतर मला कितीचा भाग बसला 8चा बसला, मी असंच लिहिलं. आणि इथले जे 3 0 आहे आपण इथं 5 × 5 म्हटलं, म्हणजे इथे किती घ्यायचं 1000 इथेच लिहायचं. आणि लिहित असताना आपल्याला माहीत आहे आता वरचा जे दशांश आहे आपण कुठे लिहू शकतो, या 1000च्या जवळ आणू शकतो, आपण अगोदर शिकलेले आहे. तरी आता असं जरी असेल तर आपलं गणित अशा पद्धतीचं आहे. हे 48ला 48 लिहा पॉईंटमध्ये 4.8 इंटू करा गुणाकारामध्ये. हे फ्रॅक्शनमध्ये असल्यामुळं काय करायचं, इथं 10 लिहायचं आणि इथं काय करायचं 3 लिहायचं. जर वरचे 3 राहिले असते तर प्लसमध्ये लिहिले असतात, तर खाली जर 3 शून्य उरत असतील त्या 3 शून्यासाठी काय केलं आपण इथं मायनस दिला. म्हणजे याचं उत्तर काय असेल या प्रकारे आपल्याला काढता येते. त्या ठिकाणी काय म्हणले बघा, इथं पासून इथपर्यंत आधी विचार करा, ते काढून घेऊ. काय केले 150चा शेकडा किती काढायचं आपल्याला 60. त्याला आपण कसं लिहिता येते आपल्याला, 4 साठी काय सांगितलं मी गुणाकार कळत, आणि शेकड्याचे किती येतात 60 आणि भाजीले किती करू शकतो आपण 100. का त्या शेकड्याचे 100. हे 2 0 आणि इथे 2 0 कटले, याच्यासोबत हा कटला ह्याच्यासोबत हा कटला. 15चा टेबल सापडेल म्हणल्यानंतर किती आला आपल्याला 90. ओके. आता आपल्याला दुसरी एक आठ दिली तर पुन्हा येणाऱ्या संख्या, येणारी संख्या कोण आहे तर 90चा पुन्हा किती काढायचं आहे शेकडा 10. तर काढल्यानंतर याचं उत्तर कसं येते आता आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काय 90ला 90 चौचं काय गुणाकारावरती तर 60 आणि आधी माहितीच आपल्याला इथे किती आहे 200. हा ह्याच्यासोबत हा कटला, ह्याच्यासोबत हा कटला. 9चा टेबल आपण सापडल्यानंतर किती केलं 54. पण आपल्याला प्रश्न असं म्हणते मूळ संख्येत कितीने कमी झाली म्हणते. मूळ संख्या कोणती आपली मूळ संख्या म्हणजे गणिती भाषेतली नाही, तर इथे दिलेली कोणती मूळ संख्या, मूळ म्हणजे तुम्ही प्राईम नंबर करत असता ते नाही, सुरुवातीची संख्या दुसऱ्या भाषेत सांगायची किती आहे इथं 150 आहे. मूळ संख्या कितीने कमी झाली तर आता आपल्याला काय करायचं ते मायनस करायचं आहे. जे आपले शेवटचं उत्तर आहे 150 मधून आपण 54 मायनस केला तर 10 मधून त्याने 10 मधून 4 गेले किती राहिले 6 राहिले.
राहिले किती 4 आणि किती किती 5 पण एखाद्या जागताना कॅरी घेतले आपण 14 पासून 5 गेले तिकडे 9 तर ती किती राहिली आता राहिलेली संख्या किती आता किती कमी झाली का 6 मध्ये काय कमी कारण फायनली त्याचं शेवटी त्याच्याकडे किती उरले 54 उरले किती उरले का 54 मुळात किती होते तिथं 150 तुम्हाला असा प्रश्न पडत असेल मग 54 काय आणि 54 उरलेली आहे आणि कमी झालेली संख्या किती आहे 96 आहे म्हणजे 96 कमी झाले आपल्याकडे हातात फक्त किती राहिले 54 बघा या ठिकाणी आपल्याला ए ला बी पेक्षा 25% कमी गुण मिळाले काय म्हणजे तर कमी गुण मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले अशा गणितात सुरुवातीला काय म्हणले आपल्याला कमी आणि नंतर काय म्हणते जास्त म्हणजे ए ला कमी भेटले ह्याचं सूत्र आहे बघा कमी गुण मिळाले कोणतं कमी गुण त्याचं सूत्र काय 100 घ्यायचे सूत्रामध्ये गुणिले जे टक्के दिलेले आहेत आपल्याला जे टक्के दिले ते लिहायचे काय लिहायचं इथे टक्के दिले काय लिहायचं टक्के तर लिहायचं टक्के लिहायचं अपॉन मध्ये कमी झाला असतं तर काय करायचं कमी कोणातून कमी करायचं 100 मधून मायनस करायचं आता आपण या ठिकाणी संख्या भरून घेऊया आला 100ला 100 गुणिले टक्के किती दिलेले आहे आपल्याला इथं 25 म्हणून इथे किती दिलेलं 25 आणि आपल्याला इथं माहिती आहे किती घ्यायचं इथं आता घ्यायची गरज नाही सूत्र डायरेक्ट ठेवा इथे किती आहे 100 आणि मायनस काय करा 25 यांची वजाबाकी केल्यानंतर आणि वरचा बघा दोन्ही पद्धतीने करू शकता भागाकार वरी करायची गरज नाही आधी आपण असं लिहून घ्या गुणिले 25 करा आणि खालीचा वजाबाकी केल्यानंतर किती झालं 75 आलं त्यानंतर बघा 25 × 25 25 3 75 म्हणजे कोण कोण उरले 100 भागिले किती येतात 3 इथे आणले आपण 3 त्रिक 9 उरला 1 उरला 10 इथला 0 इथे 10 झाले 3 त्रिक 9 आता मला सांगायचं तर 9 काढल्यानंतर उरते किती 1 म्हणून आपण ते इथे लिहिलं म्हणजे याचं उत्तर ते कितीने जास्त असेल बाबू 33 आणि 11 याला अजून दुसऱ्या भाषेत तुम्हाला देऊ शकत ना 33.33 असं पण त्याचं उत्तर असू शकतं ते उत्तर आलेले आहे 33 अपूर्णांक 1/3 त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 2 वाक्य इथं पसरले 10% मलाईचे 120 लिटर दूध आहे आणि व 8% मलाईचे 200 लिटर एक 120 लिटर आहे एक 200 लिटर आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं त्या दोघांना एकत्र केल्या तर त्या दोघांमध्ये मलाईचे प्रमाण किती आहे असं म्हणतात इथं काय माहिती एकात 10 आहे एकात 8 आहे दोन्ही दूध एकत्र केलं तर किती होते असा आपल्याला प्रश्न काय करायचं दोघांना बी अलग अलग काढून द्यायचं काय करायचं आपल्याला याच्यात ची आला आपल्याला तर माहित आहे 10चे बघा 10चे कळतंय का 10चे किती 20 लिटर आपल्याला हे आहे म्हणजे काय आहे याच्यामध्ये मलाईचं प्रमाण कोणाचं मलाईचं 10 गुणिले इथे टक्क्याचं किती आहे का 100 आणि या ठिकाणी काय करायचं आपल्याला 120 ला 120 तर मला काय म्हणायचं आता आपल्याला याचा भागाकार करूया बघा इथे 0 इथे 0 आणि इथे 2 0 आहेत याला आपण असं पण लिहू शकतो कोणाला मी वाटत असेल तर ठीक आहे 10 गुणिले 120 असं लिहून घ्या आणि खाली काय करा 100 करा तुम्हाला जास्त अडचण येणार नाही हे 0 हे 0 हे 0 हे 0 याचा अर्थ मलाई किती आहे बाबा याच्यामध्ये सांगा बरं किती टक्के आहे मलाई आता याचा सॉरी किती लिटर दूध हो की 10% आले आपण मलाईची किती आहे दूध 120 म्हणजे 120 लिटरमध्ये 12 लिटर काय आपली मलाई आहे काय आहे का मलाई आता इथं काय करावं लिटर मलाई असं लिहा आता आपल्याला दुसरं काय वाक्य म्हणते तिथं 8% किती 200चे 8% तिथं जसं आहे तसं लिहिलं थोडे घेऊन चालले मी असं करतो 200चे 8% म्हणजे आपल्याला काढायला सोपं जाईल म्हणजे इथं 200ला 200 गुणिले काय करा
चे काय होते गुणाकार इथं 8 आणि भागिले किती करा 100. आपण 100 कोणासाठी आले ह्या टक्क्यासाठी. हे 2 शून्य हे 2 शून्य काय झाले कटले. दोघांचा गुणाकार किती आला 16 लिटर का आहे इथं मलई आहे. आलं एक सांगा 200 लिटर मध्ये 16 लिटर ते आहे आणि 120 लिटर मध्ये 12 आहे. आता आपल्याला इथं पुढे येऊन काय करते एकत्र केले म्हणून मला काय करावं लागेल इथं एकत्र करावं लागेल. कोणाकोणाला करावं लागेल मलईला आणि दूधला. मलई नाही दोन्ही दूध दूध काय करावं लागेल दूध. मग दूध किती होतं तिथं एकाचं 120 आणि एकाचं किती आहे 200. दोघांची बेरीज किती झाली इथं 320. मग मला सांगा हे झालं दूध. आता आपल्याला कोण पाहिजे मलई किती आहे बघायचं. मलई किती आहे पहिल्यात किती आहे 12 आणि दुसऱ्यात किती आहे 16. 6 2 8 आणि एकूण एक किती लिटर 2 म्हणजे किती आहे 28. मग आपल्याला काय करायचं तर आपल्याला याच्यामध्ये काय विचारले शेकडा प्रमाण विचारले. पुढे अजून जाऊन तेवढं थांबले का त्याला नाही. तर शेकडा प्रमाण म्हणल्यानंतर काय करायचं आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं शेकडा प्रमाण काढता येते. जे मूळची संख्या आहे ती काय करायची छेदात घ्यायची. किती आहे 320 आणि जे मलई आहे ते किती घ्यायचं वरी 28 आणि शेकडा करताना कितीला बोलायचे का 100. हे शून्य कटलं हे शून्य कटलं कळलं का. तर आपल्याला आता याचा काय करून घ्यायचा आपल्याला भागाकार करून घ्यायचा. तर 2 ने भाग केल्यानंतर वरी किती राहिलं इथं 2 2 8 2 2 20 12. त्याच्यानंतर आपल्याला अजून याचा गुणाकार केल्यानंतर पुढे जाऊन काय येईल मी इथं तुम्हाला साईडला समजून मी सांगतो. इथं गोंधळ न करता त्याचा आधी फायनल उत्तर लिहून देतो तुम्हाला. इथे 100 आहे आणि इथे किती याचं उत्तर डायरेक्ट लिहितो आणि तुम्हाला देतो 8.75 याचं काय येईल उत्तर येईल. तर आपल्याला 8.75% त्याच्यामध्ये दोघांमध्ये काय असेल प्रमाण असेल दिसते ना. आता आपण 128 आता मी तुम्हाला रफ मध्ये सोडून दाखवतो. भागिले किती आहे 320. इथे डायरेक्ट इथं बी गुणाकार लिहू शकता किंवा डायरेक्ट आपण इथं पण लिहू शकता. डायरेक्टली केलो मी 2 शून्य हे शून्य कटलं हे शून्य कटलं. आता आपल्याला इथं बघल्यानंतर कोणाला भाग 2 नंतर भाग जातो म्हणजे 1 2 20 12 केलं मी 2 2 14 म्हणजे उरले किती 140 भागिले किती इथं 16. त्यानंतर मला अजून बी 2 भाग जातो हे कळलं मला. म्हणजे इथे किती झाले 92 16 आणि इथं किंवा आपण इथं शेवटी इथं 40 आहे म्हणजे 4 भाग जातो. 4 चौक 16 4 त्रिकम 12 उरले किती इथं 2 4 25 म्हणजे किती आहे तिथं 35 आहे. म्हणजे इथं आपल्याला 7चा टेबल बनायचा सॉरी 4चा 4 1 4 म्हणजे आपण 8 पर्यंत म्हणल्यानंतर किती आले 4 8 किती आले 32 आले. म्हणजे मी इथं 8 घेतलं 32 नंतर राहिले किती त्याच्यामध्ये 3 राहिले आपण 3 इथं ठेवले आणि इथं काय दिला पॉईंट दिले काय दिला 0 दिला. मग 4चा टेबल 7 म्हणल्यानंतर आपल्याला किती येते इथं 28 येते म्हणजे इथं 7 दिलं. मग 28 याच्यातून मायनस केल्यावर अजून 2 उरतात. 2 उरल्यानंतर आपण इथं आधीच दिवसाने दिले 0 याचा 0 दिल्यानंतर याचा काय बाकी 4 5 20 म्हणजे उत्तर काय 8.75% हे उत्तर असेल. रेल्वे तिकिटाचे दर शेकडा 20% वाढवले. सुरुवातीला काय केले 20% वाढवले. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10% वाढवले. तर मूळ भाड्यात कितीने वाढ झाली असं करतो. समजा आपण सुरुवातीला किती धरायचं अशा गणितामध्ये 100 धरायचं. समजा आपण किती काय सुरुवातीचं 100 कितीने वाढले बाबा शेकडा 20 म्हणजे 100ला 20 वाढली. शेकडा म्हणजे 100 त्याला 20 वाढली म्हणजेच मी काय केलं 100मध्ये किती प्लस केलं बाबा 20 प्लस केलं टोटल किती आली तर 120. काय म्हणते पुन्हा कितीने वाढली म्हणते 10 वाढली म्हणजे 20 अजून 20 चे किती टक्के केलं बाबा त्यानं 10%. म्हणजे आपल्याला काय करायचं पुन्हा 120 चे किती टक्के करायचं 10 भागिले काय करायचं 100 वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य कटले म्हणजे मुळामध्ये किती झालं बाबा आता इथं 12. का म्हणून मूळ भाड्यात वाढ आधीने किती केलं बाबा त्याला 20 आधी किती तर 20 बरोबर आहे की नाही.
नंतर किती केलं बाबा त्यानं 12, म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला प्लस 12, दोघांची बेरीज किती आली 32. तर किती वाढ झाली बाबा याच्यामध्ये 32 वाढ झालेली आहे. चहाच्या पावडरचा भाव 25% वाढला, घरात चहा पावडरची किती टक्क्याने कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही असं आपल्याला गणित करायचं. म्हणजे 25% तर चहाचा पावडरचा भाव वाढला, पण आपल्याला पैसे वाढ द्यायचे नाही, तेवढ्याच पैशात आणायचे आहे. मग आपल्याला काहीतरी प्रति कमी करावं लागेल. किती टक्क्यानं खर्च कमी करावा लागेल, आपल्या कळत खर्च कमी करावा लागेल की ज्यामुळे आपल्याला काय होणार खर्चामध्ये वाढ होणार नाही. मग मला एक सांगा, आपण काय करू, आपल्या घरी 100 किलो चहाची पत्ती लागते. किती लागते 100 किलो, आणि त्याचा भाव बी किती रुपये होता 100 रुपये. भाव काय होता त्याचा की आपली चहा झाली पत्ती, आणि एका झाला भाव किती होता 100 रुपये. विशिष्ट कालावधीसाठी आपल्याला 100 रुपये होता, आणि आपल्याला एवढ्या काळासाठी आपल्याला किती लागते 100 रुपये असं समजायचं. प्रत्येक घरी आपण इथं चहा असेल, कुठं दूध असेल, काही वाढू द्या, साखर वाढू द्या, त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्याची मूळ किंमत 100 धरायची आणि भाव बी किती धरायचा 100 धरायचा. तर सर्वप्रथम या दोघांचा काय करायचा गुणाकार करून घ्यायचा. आपल्याला गुणाकार केल्यानंतर असं लक्षात येते की याचा गुणाकार किती येतो 10,000. आपल्याला दुसरा याच्यामध्ये अशी माहिती सांगलंय की आपल्याला चहाच्या पावडरमध्ये किती न भाव वाढ झाला 100, म्हणजे भाव किती न वाढला बाबा भाव वाढ जे झाली ती किती झाली 25%. म्हणजे मुळामध्ये आपल्याला किती होते 100, त्याच्यावर किती प्लस झाला बाबा फक्त 25. आपण इथं पुढे इथं 100 प्लस 25 झाल्यानंतर म्हणजे मुळामध्ये किती भाव, आता किती रुपयाचा, आता मला एक सांगा 125 रुपये काय झाला आता भाव झाला त्याचा. जे भाव आधी किती होता 100, आता किती न वाढला 25, म्हणजे किती झालं ते 125. मला एक सांगा, आपण अशा गणितामध्ये काय करायचं, मुळामध्ये आपल्या एकूण अगोदरचं किती रुपये होतं बाबा बजेट, आणि ते खर्च सगळं 10,000 होता. ह्याच्यात काही वाढ होऊ द्यायची नाही. इथं बरोबरचं चिन्ह लिहिलं आणि इथं काय केलं मी 125 लिहिलं, बरोबर आहे. ज्याचा गुणाकार होईल त्या संख्येला मी x मानलं. ह्या दोघांचा गुणाकार जे होईल कळते का ते ह्याच्या बरोबर पाहिजे, म्हणून मी इथे इक्वेशनच्या इकडे टाकलं, म्हणजे इक्वल टू च्या इकडे बरोबरच्या इकडे टाकले आपण. मग मला काय करावं लागेल, त्याला आता भागाकार करून घ्यावा लागेल. त्याला गुणाकाराचा काय तिथं भागाकार. आता मी 25चा टेबल जर म्हटलं इथं तर खाली किती पर्यंत भाग बसला 5, आणि वरी किती बसला इथं 4. वरी किती झालं बाजून हे कटलं आणि हे कटलं, राहिले 2 शून्यला 2 शून्य इथे लिहिलं, आणि हे 5 आपण खाली लिहिलं, म्हणजे इथं 5चा टेबल म्हणजे तर 80. म्हणजे आपल्याला असं म्हणता येते की आपल्याला किती आता किती टक्के पावडर वापरायला लागते आपल्याला 80%. आता पावडर किती वापरायला आपण पावडर किती वापरायला आपल्याला पावडर 80%. पण आपल्याला खर्च कमी करायचा. आता वापरायला ज्या एवढ्या रुपयामध्ये आपल्याला किती येत होतं 100% येत होतं, पण आता आपला भाव वाढ झाल्यामुळं ह्या संख्येमध्ये काय झालं 20 न कपात झाली. म्हणजे मुळामध्ये आपण किती रुपयामध्ये आणत होतं सांगा बरं, किती रुपये कमी करावं लागला आपल्याला आता 20%. म्हणजे पावडर कितीला कमी करावं लागलं. आधी पावडर किती वाढल्या होत्या आपण चहाचा किती वाढल्या होत्या 100, त्याच्यातून किती मायनस करायचं आपल्याला 80, म्हणजे एकूण किती टक्के कमी करायचं आपल्याला आता 20% कमी करायचं आहे. लक्षात आलं का. तर या ठिकाणी तुम्हाला इथं पडलं असेल की 80 कसं आलं. आता मला एक सांगा, 100 किलो वापरतात, त्याचा भाव बी 100 रुपये होता, ते धरायचं, हे दोघांचा गुणाकार केला, समजले आपण. नंतर आता यांचं जेवढं असेल एवढीची किंमत झाली, आपण एवढे पैसे देत होता, पण आपल्याला असं झालं की या किमतीत वाढ झाली 25 रुपये, म्हणजे 125 झालं. पण ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे याच्यासोबत 80 ठेवल्यानंतर याचा गुणाकार बी किती तो याच्यावर जातो. पण मुळामध्ये आपल्याला एवढं याद म्हणजे काय आपण एवढेच वापरायला 20% आपल्याला वापरता येईलच नाही, म्हणून ते काय केलं आपण 100 मधून 80 काढून टाकलं, तर जे 20 लागते ते आपण आता खरेदी करायला का नाही. आपण जे 100 किलो करत होतो ते आता किती खरेदी करायला आपण 80 किलो खरेदी करायला. म्हणजेच आपण किती टक्क्यानं म्हणजे 100% धरला होता. म्हणजे 80% वापरायला तर कमी किती पडायला 100%ला 20, म्हणजे किती ना भाव कमी व्हायला आता 20 न. हे दिसत नाही. एका संख्येचा 28.5% एवढी किंमत आहे, म्हणजे 3420 आहे.
तर त्या संख्येचा